बेळगाव जिल्हा ॲमेचर जुडो असोसिएशन तर्फे प्रथमच कर्नाटकमधील खुली राज्यस्तरीय जुडो अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। ही स्पर्धा 25 ते 27 जुलै 2025 दरम्यान गांधी भवन बेळगाव येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे। या स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यातून अनेक जुडोपटू सहभागी होणार असून कर्नाटकातील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळणार आहे। हिनी पाटील, मी जुडो कोच आणि आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट। तर हे फर्स्ट टाइम बेळगावमध्ये अमेच्योर जुडो असोसिएशनच्या वतीनं स्टेट लेवल ओपन स्टेट लेवल जुडो चॅम्पियनशिप ऑर्गनाइज केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही ह्यांनी ज्या असोसिएशन थ्रू पोरांना जे कुठं पण म्हणजे एंट्री फीज असते या अकोमोडेशनचे चार्जेस असतात या रजिस्ट्रेशन फीज असते ते काही न घेता फक्त फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना इथं न एंट्री फीज घेता न फूडचं काही त्यांच्याकडून अमाऊंट न घेता फ्री अकोमोडेशन दिले जात आहे। आणि फर्स्ट टाइम आणि जे मेडल विनर्स राहणार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल मेडल्स, त्यानंतर ट्रॉफी जे बेस्ट जुडोकाज आहेत त्यांच्यासाठी आणि चॅम्पियनशिप ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत। तर ह्याचा उद्देश मेन काय आहे, बेळगावमध्ये स्टेट लेवल ठेवण्याचा उद्देश हा आहे की जी मुलं आता अपकमिंग आहेत, कारण 2036मध्ये इंडियामध्ये जे ऑलिम्पिक ऑर्गनाइज जे होस्ट करणार आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम आमच्या भारतामध्ये मेडलचं टॅली जास्त वाढू दे ह्या हेतून प्रयत्न चालू आहेत भारत सरकारतर्फे। त्याच्यासाठी त्या रीतीनंच आमचं बेळगावमध्ये पण आमचे कोशिश चालू आहे। ॲटलिस्ट बेळगाव जिल्ह्यामधून 2 तरी ऑलिम्पियन त्या पार्टिसिपेट जुडो गेममधून पार्टिसिपेट करावा आमचा उद्देश आहे आज, आणि त्या प्रतीनं आमचे प्रयत्न चालू आहेत। आणि ज्याप्रमाणे आम्हाला आता सपोर्ट भेटायला आहे, ज्याप्रमाणे सगळे एन्करेजमेंट द्यालेत, नक्कीच आम्ही ते जे आमचं ध्येय आहे ते नक्की गाठू आम्ही। तर तुमचा सपोर्ट असंच आमच्या सोबत असू दे आणि नक्कीच आम्ही पुढं चांगलं करत जाऊ। आता जसं आम्ही जेव्हा सुरुवात केलं इथं जुडोची, जसं मी आता 2022-21मध्ये जिथं जुडो कोचिंग द्यायला सुरू केलं, स्टार्टिंगला 20 मुलं 30 मुलं होती, पण आजच्या डेटमध्ये 100 मुलं आता ट्रेनिंग घेत आहेत। आम्हालाच हॉल कमी पडत आहे आता। त्याच्यासाठी हे असंच फक्त एका सेंटरमध्ये प्रॅक्टिस न होता प्रत्येक अशा ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या आमच्या जिल्ह्यामध्ये सेंटर जुडो सेंटर चालू व्हावं आणि नक्की 2036मध्ये बेळगावमधून ऑलिम्पिक मेडल यावं हीच उद्देश आहे। बेळगावात ही स्पर्धा होणं ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। या 3 दिवसीय स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजबद्धरित्या करण्यात आले असून सर्व वयोगटातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ बेळगाव।